प्रामुख्याने आरोपी एक वाल्मिक याने काही कागदपत्रांची मागणी केली होती आणि त्या सगळ्या कागदपत्रांची जंत्री आज CID तर्फे आम्ही न्यायालयात सादर केली। काही दस्तऐवज हे सीलबंद असल्यामुळे न्यायालयाला विनंती केली की त्याच्या प्रती सील उघडल्यानंतर या आरोपींना देण्यात याव्या। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरोपी वाल्मिक याने या खटल्यातून मला निर्दोष मुक्त करावे, कारण माझ्या विरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही अशा तऱ्हेचा न्यायालयात अर्ज केलेला आहे। या अर्जाच्यावरती न्यायालयाने CIDचं म्हणणं मागितलेलं आहे, जे CIDचं म्हणणं येत्या 24 तारखेला न्यायालयात हजर केलं जाईल। त्यानंतर त्याच्यावरती सुनावणी होईल। अर्थात वाल्मिकतर्फे युक्तिवाद, नंतर सरकारतर्फे आम्ही युक्तिवाद करू। तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे आज न्यायालयामध्ये जे कागदपत्र आम्ही हजर केले त्यातला प्रत्यक्ष संतोष देशमुख यांना मारहाणीचा व्हिडिओ जो CIDच्या मते तपासाअंती असं दिसून आलं होतं की हा व्हिडिओ आरोपींनीच काढलेला होता आणि तो सीलबंद परिस्थितीत फोरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आला होता। तो संपूर्ण व्हिडिओ आम्ही न्यायालयात हजर केला, परंतु न्यायालयाला आम्ही विनंती केलेली आहे की या व्हिडिओतला कुठल्याही प्रकारे बाहेर याला प्रसिद्धी मिळू नये आणि याने प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्याचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि म्हणून मकोका कायद्याच्या तरतुदी अंतर्गत आम्ही न्यायालयाला अशी विनंती केलेली आहे। यावरती न्यायालयाने सगळ्या आरोपींचं म्हणणं त्यांनी मागितलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं ते 24 तारखेला दिलं जाईल। त्याच्यानंतर या संदर्भात देखील सुनावणी होईल। चौथा मुद्दा आजच्या सुनावणीमध्ये आरोपी वाल्मिक याची चल आणि अचल जी स्थावर मिळकत आहे ही जप्त करण्यात यावी असा न्यायालयात आम्ही अर्ज दिलेला आहे। त्या अर्जावरती अद्यापही वाल्मिकतर्फे खुलासा दाखल करण्यात आलेला नाही। त्याच्यानंतर त्या अर्जावरची सुनावणी पुढे रीतसर होईल। माझ्या समवेत माझे सहकारी ॲडव्होकेट कोल्हे हे देखील आज न्यायालयात उपस्थित होते। नाही, अजून कोर्टावरती आता हे आरोपीने मध्ये अर्ज केल्यामुळे त्या अर्जाची सुनावणी होईल। नंतर सरकारतर्फे आम्ही कोर्टात न्यायालयात एक ड्राफ्ट चार्ज देऊ आणि त्याच्यानंतर चार्ज कोर्ट तो फ्रेम करावी की नाही याच्यावरती युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय त्याच्यावरती निर्णय घेईल। वाल्मिकने त्याच्या अर्जामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत। पहिला मुद्दा म्हणजे त्याचा या प्रकरणात कुठे काही संबंध नाही, तो खुनामध्ये नाही, खंडणी त्याने मागितलेली नाही आणि तो कसा निर्दोष आहे हे दाखवण्याचा केविलवाणी प्रयत्न त्याच्या अर्जामध्ये आहे असं सकृत दर्शनी दिसतं। तुम्ही जी त्याची संपत्ती जमा करण्याची मागणी केलेली आहे, कशा आधारावर ही जमा करण्याची पण विनंती? त्याच्यात CIDने काही महत्त्वाचे कागदपत्र गोळा केलेले आहेत। ती कागदपत्र फार मोठ्या प्रमाणात, परंतु इतर आरोपींची देखील काय प्रॉपर्टी आहे, चल आणि अचल या संदर्भात CID अद्यापही तपास करते आहे। कायद्याअंतर्गत पुढील तपास अद्यापही चालू आहे, त्यामुळे CIDचा पूर्ण तपास झाल्यानंतर याच्यावरती निर्णय घेण्यात येईल। त्यांचं सर ऑलरेडी एक त्यांनी ॲप्लिकेशन दिलं होती की त्यांची प्रॉपर्टी रिसीव्ह केलेली आहे, तरी काही डॉक्युमेंट्स त्यांना मिळावे या संदर्भात युक्तिवाद झाला, काय युक्तिवाद झाला आणि कोर्टाने काय ऑर्डर केली त्या संदर्भात? नाही, त्यांचा अर्ज असा कोणताही नाही की सील केलेली प्रॉपर्टी आहे जी आम्ही मकोका कायद्याखाली त्याची प्रॉपर्टी जप्त करण्याचा अर्ज दिला असल्याने यापूर्वी जो CIDने अर्ज दिलेला होता की ते फरार आहे, वाल्मिक फरार आहे होता आणि म्हणून त्याचा प्रॉपर्टी जप्त करण्या असा जो अर्ज होता त्या अर्जावरची सुनावणी, कारण वाल्मिकला नंतर अटक करण्यात आल्यानंतर ती सुनावणी फ्रुटलेस होते आणि म्हणून नवीन CID तर्फे अर्ज देण्यात आला की मकोका खाली याची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी। धन्यवाद। 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 संतोष देशमुखचा आपण व्हिडिओ दिलाय आरोपींना तिकडे, तर तो जो मेन पुरावा आहे तो पुरावा कशा पद्धतीने कोर्टासमोर आल्यानंतर काय होऊ शकतो? नाही, असं आहे की यापुढे या संदर्भात मला भाकीत आज करता येणार नाही। याच्या संदर्भात पुरावे नोंदवले जातील आणि मग त्या संदर्भातली चौकशी होईल। व्हिडिओ किती परिणामकारक ठरू शकतो ह्या केसमध्ये? पुरावा म्हणून तो व्हिडिओ किती परिणामकारक ठरू शकतो? नो कमेंट्स। चला, कुठलेही प्रश्न इतर या केस व्यतिरिक्त मला विचारायचे नाही। ओके, छोटासा प्रश्न आहे। आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते, असा जेलमध्ये आरोप केला जातो की आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते, अशा पद्धतीने देखील आरोप प्रचार केला जातो। CID बघेल, CID कडे चौकशीचा भाग आहे,
सीआयडी तपास करेल, सरकारचं लक्ष आहे. तर एक धनंजय आरोपी देशमुख लातूरला यांनी ठेवण्यात आज आलेला आहे तुमची- त्या संदर्भात पण तिथे चर्चा झाली. एक आरोपी लातूरच्या जेलमध्ये ठेवण्यात आलेला आहे, तो सुद्धा विषय यातला एक आरोपी लातूरच्या तुरुंगात आहे. त्या आरोपीने सुरुवातीला अर्ज असा केला होता की मला लातूरच्या तुरुंगात ठेवावं, परंतु असं दिसतंय की त्याला एकटं असल्यामुळे आता तिथे करमत नाहीये, म्हणून त्याने इच्छा व्यक्त केलेली आहे की मला या न्यायालयात शिफ्ट करण्यात यावं. त्याला कोल्हे साहेब त्याच्यावरती खुलासा 24 तारखेला देतील. सर, देशमुख कुटुंबियांनी आज आपली भेट घेतली, काय चर्चा झाली? मागच्या वेळेस पण भेट झाली. अशा भेटीमधल्या गोष्टी बाहेर सांगता येत नाही, हे आपल्याला कल्पना आहे. सर, हा प्रश्न यासाठी आम्ही वारंवार आपल्याला विचारतो की आपण हा मुंबईचा खटला या ठिकाणी लढलेला आहे. आपण पण राणाचा अनेक वेळा या सगळ्या प्रकरणामध्ये उल्लेख केलेला आहे आणि त्याला भारतात आणलं जात आहे. त्यामुळे आम्ही आपल्याला हे विचारतोय. चांगली गोष्ट आहे, भारताचं मोठं यश आहे. धन्यवाद. न्यायालयीन लढाई कशी असणार आहे, सर? या हे प्रकरणामध्ये प्रकरण खूपच न्यायालयीन मोठं लढाई होतं, कशी ज्यात असणार तुमचा आहे? न्यायासाठीचा तुमचा मोठा वाटा होता. त्यामुळे सगळ्यांना तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही या प्रकरणात काहीतरी बोलावं. बरोबर आहे. 26 अकराचं असं आहे की आपल्याला कल्पना आहे त्याच्याबद्दल सर्व काय चाललंय त्याची. तर बघू, पुढची न्यायालयीन प्रक्रिया काय असणार आहे, सर? म्हणजे त्या राणासंदर्भात कायद्याचं काय? पुस्तक उघडा आणि अभ्यास करा. चला, अरे मला निघायचं. शेवटचा एक हे प्रश्न. बघा, लक्षात घ्या, तुम्ही प्रसार माध्यमांच्याशी मी आज डील करत नाहीये. प्रसार माध्यमांची कित्येक वर्ष तुम्ही माझ्यात आणि राजकीय नेत्यामधला फरक ओळखा. राजकीय नेते तुम्हाला नाखुश करणार नाहीत, सडेतोड उत्तर देणार नाहीत. मी सडेतोड उत्तर तुम्हाला देऊ शकतो. तुम्ही हे जरी लाईव्ह दाखवलं टाकलं तरी हरकत नाही. ऐका ना, आम्हाला नाखुश केलं तरी चालेल, पण जनतेला तुम्ही नाखुश करू नका. मी सांगेन. सर, एखादा असा जो आरोपी परदेशातून भारतामध्ये आणला जातो त्याच्या पुढच्या प्रक्रिया, न्यायिक प्रक्रिया काय असतात सर? कोणत्या याच्याखाली आणला जातो तो राणाला जसं आणलं गेलं, लक्षात घ्या. ही कायदेशीर प्रक्रिया ही फार महत्त्वपूर्ण असते. त्याच्यात अनेक स्टेजेस असतात, स्टेप्स असतात. आज आपल्यासमोर आरोप काय ठेवले जातात काय नाही हे बघणं महत्त्वाचं ठरेल. त्याच्यामुळे मी त्याच्यावरती नंतर कॉमेंट करू शकतो, आता नाही. भैया मैंने बोला मराठी में बोला, भाई हिंदी में बात कर रहे हो, आप समझ लो. देखिए आप, मुझे पता है कई बार ऐसा होता है, कई लोगों को कैमरा चलता है तो उनको दिक्कत आती है. मैं तो आउटस्पोकन हूँ भाई. क्या बोलना है? नहीं कुछ बोल रहा हूँ ना, यही आपको क्या बोल रहा बरं, है. संतोष चलो. देशमुख हत्या प्रकरण जो हुआ था उसकी दूसरी सुनवाई आज आपकी प्रेजेंटी में हुई, क्या हुआ हिंदी में बताइए सर. बीड़ के मच्छादुख के सरपंच संतोष देशमुख, इनकी सुनावनी आज यहाँ बीड़ के न्यायालय में हुई. उसमें दो बड़े इंपॉर्टेंट इशू आज हुए. जो इस केस में जो आरोपी नंबर 1 है, जो वाल्मीकि है, उस वाल्मीकि ने कोर्ट में एक अर्ज दाखिल किया और उसमें कहा है उसने कि उसका इस गुनाह से कोई संबंध नहीं और वो निर्दोष है, इसलिए उसको इस केस में से डिस्चार्ज किया जाए. ये पहला बात उसने कहा. दूसरी बात, बाकी के आरोपी ने कुछ जो डॉक्यूमेंट्स मांगे थे सीआईडी की तरफ से, उस डॉक्यूमेंट्स के लिए हमने हमारा पूरा से जो है कोर्ट में बता दिया है. तीसरी अहम बात है कि ये जब वाकया हुआ, जब सरपंच संतोष देशमुख को बुरी तरह से मार रहे थे, उस तरह से जो आरोपी के पास से वीडियो था, उस वीडियो को उन्होंने मांग की थी. हमने कोर्ट को कहा कि उस वीडियो को देने के पहले हमारी सुनवाई हो जाए और फिर कोर्ट उस पर फैसला करे. इसलिए आज वो सुरक्षित रखिए. तर एक शेवटचा Property का जो जे मसला आलेला आहे ते तुम्ही अभ्यासाला सुद्धा त्याच्यावर सध्या सुरू आहे न्यायालयीन प्रक्रिया. पूर्ण चार्जशीट आहे का तपासावर? तुम्ही कसं बघता या तपासाकडे? आणि मी भविष्यवेत्ता नाही, त्याच्यामुळे खटल्यातील पुरावा संपल्यानंतरच आतापर्यंत जे न्यायालय सांगू चार्जशीट शकेल. अभ्यासात आले त्याच्याबद्दल काय वाटतं, सर? नो कमेंट्स. सर, आरोपींना जे आपण बंद लिफाफ्यामध्ये काही कागदपत्र दिली आहेत, त्यात नेमकं काय आहे? काय आहे की याच्यात सीआयडीने काही जो मुद्देमाल तपासला होता आणि तो मुद्देमाल त्यांनी फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवला. तो फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडून सीलबंद परिस्थितीत आलेला आहे.